नमस्कार मित्रमंडळी. जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी, फॉरेस्ट गार्ड, MPSC आणि इतर कोणत्या एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची वीकली करंट अफेअर स्टडी विथ संकेत या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहे. तर सुरू करूया आपण आपले आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी 5 सेकंद दिल्या जाईल आणि शेवटी तुमचा स्कोर किती आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर सुरू करूया आपण. भारताने कोणत्या देशासोबत डिजिटल पेमेंट क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार केलेला आहे? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी मॉरिशियस, ऑप्शन सी UAE आणि डी आहे वरील सर्व. तर तुम्हाला 5 सेकंद देतो, तुम्ही ॲन्सर नक्की कळवा. तर मित्रांनो, आपलं याच्यातील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आपण दुसरा प्रश्न बघूया. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजसुधारकाच्या नावाने स्वच्छ अभियान राबवण्याची घोषणा केलेली आहे? तर हे आहे आधीपासूनच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत. ऑप्शनमध्ये आहे ए महात्मा फुले, बी संत गाडगेबाबा, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी छत्रपती शाहू महाराज. तुम्ही याचे उत्तर कळवा. तुम्हाला टाईम दिला आहे 5 सेकंद. ऑप्शन बी संत गाडगेबाबा हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 2026च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन ए जवान, बी 12th फेल, सी ॲनिमल, डी सॅम बहादूर. तर याच्यामध्ये ऑप्शन बी 12th फेल हे एकदम सही उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे AI इंडिया समिट 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, बी बेंगळूर, सी दिल्ली, तर डी हैदराबाद. 5 सेकंदामध्ये तुम्ही तुमचे उत्तर कळवा. तर ऑप्शन सी दिल्ली हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर मग समोरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. नुकत्याच झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड 2026मध्ये कोणत्या भारतीय संगीतकाराने हा अवॉर्ड जिंकलेला आहे? याच्यामध्ये आहे AR रहमान, रिकी केज, जाकीर हुसेन आणि शंकर महादेवन. तर तुम्ही 5 सेकंदामध्ये तुमचे आन्सर नक्की कळवा. ऑप्शन बी रिकी केज हे आपले उत्तर अगदी बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 6वा प्रश्न आहे आपला 16 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय रेल्वेने कोणत्या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली सफल चाचणी पूर्ण केलेली आहे? ऑप्शन ए मध्ये आहे मुंबई ते दिल्ली, बी मध्ये आहे मुंबई ते बेंगळूर, तर सी मध्ये नागपूर पुणे, डी मध्ये दिल्ली ते वाराणसी. तर 5 सेकंद आहे आपल्याला हे उत्तर कळवासाठी. ऑप्शन ए हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, मुंबई ते दिल्ली. प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026च्या निमित्ताने महाराष्ट्रात कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उत्सव 16 ते 21 फेब्रुवारी दरम्यान साजरा होत आहे? मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर याचे आन्सर तुम्ही नक्कीच कळवा. आपला टाईम आहे 5 सेकंद. ऑप्शन बी मराठी. मराठी हे उत्तर आपलं एकदम बरोबर आहे. तर आपण समोरचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न आहे आपला सौर ऊर्जा उत्पादनात 2026मध्ये भारतातील
कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान. तर 5 सेकंदामध्ये नक्कीच कळवा. याच्यामध्ये राजस्थान हा प्रथम ठरलेला आहे. प्रश्न 9. कोणत्या देशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी 2026 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन पहिला आहे श्रीलंका, नेपाळ, भूटान तसेच मालदीव. याच्यामध्ये नेपाळ हे एकदम बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न 10. जागतिक बँकेने फेब्रुवारी 2026मध्ये भारताच्या कोणत्या क्षेत्रासाठी 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केलेले आहे? पहिला ऑप्शन आहे आपलं कृषी क्षेत्र, दुसरं शिक्षण क्षेत्र, तिसरं आहे पायाभूत सुविधा विकास आणि आरोग्य क्षेत्र. तर उत्तर तुम्हाला नक्की कळवा. याचं उत्तर आहे आपलं पायाभूत सुविधा विकास. हे एकदम सही उत्तर आहे, म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर. तर समोरील प्रश्न आहे आपला 11. 39व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कियारा अडवाणी आणि रश्मिका मंदाना. याच्यामध्ये आपलं उत्तर एकदम बरोबर राहणार आहे, ते आहे आलिया भट्ट. समोरील प्रश्न आहे आपला राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे जे नुकतेच चर्चेत आलेले आहे? तर उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. याच्यामधून कोणतं उत्तर बरोबर आहे? याच्यामध्ये आपलं उत्तराखंड हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची अलीकडे कोणत्या शहरात द्विपक्षीय भेट झालेली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी बेंगलोर. मित्रांनो, तुम्ही आन्सर तुमचं नक्की कळवा. ऑप्शन क्रमांक बी मुंबई एकदम आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या नदीवर नदी जोडो प्रकल्प राबवण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी विशेष निधी मंजूर केलेला आहे? ऑप्शन ए कृष्ण कोयना, ऑप्शन बी दमणगंगा पिंजाळ, ऑप्शन सी गोदावरी तापी आणि ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही. तर याच्यामध्ये ऑप्शन बी दमणगंगा आणि पिंजाळ नदी हे आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. फेब्रुवारी 2026मध्ये तारिक रहमान यांनी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे? तर याच्यामध्ये आहे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ. तर याच्यामध्ये जे आपलं ऑप्शन क्रमांक सी आहे बांगलादेश. याच्यामध्ये तारिक रहमान यांनी पंतप्रधान याची शपथ घेतलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला 16. तर 16मध्ये फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या आध्यात्मिक नेत्याने भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर याच्यामध्ये आहे श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि ब्रह्मकुमारी शिवानी. तर याचं आपलं उत्तर एकदम बरोबर ठरणार आहे, सद्गुरू जग्गी वासुदेव. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. मॅग्नस कार्लसन यांनी कोणाचा पराभव करून 2026 फ्रीस्टाईल शतरंज जागतिक चॅम्पियनशिप हे जिंकलेली आहे? विश्वनाथ आनंद, फॅबियानो कारुआना, आर प्रग्यानन, डी लिरेन. याच्यामध्ये आपलं ऑप्शन क्रमांक बी अगदी बरोबर ठरणार आहे, फॅबियानो कारुआना हे उत्तर आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यासाठी भारत विस्तार या डिजिटल साथी उपक्रमाचा शुभारंभ कोणत्या शहरात केलेला आहे? मुंबई,
चेन्नई, नोएडा, जयपूर. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी जयपूर हे आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. 19 फेब्रुवारी 2026 रोजी भारतभर छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी केली जात आहे? ऑप्शन क्रमांक ए, बी, सी, डी याच्यामधून तुम्ही तुमचे आन्सर नक्की कळवा. आणि शेवटी तुमच्या 30 पैकी किती स्कोर होतो हे नक्कीच सांगा आम्हाला. कमेंटमध्ये जो प्रथम क्रमांकावर येईल त्याला पुरस्कार दिला जाईल. आपला ऑप्शन क्रमांक सी 396 म्हणजे छत्रपती महाराज यांची ही 396वी जयंती आहे. त्याच्यानंतर कोणत्या भारतीय राज्याने भरतीला राज्यविशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे? तर महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, ओडिसा. याच्यामधून आपलं उत्तर बरोबर ठरणार आहे बी केरळ. प्रश्न क्रमांक 21. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026ची संकल्पना म्हणजेच थीम काय आहे? AI फॉर फ्युचर, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया, AI आणि ग्लोबल वॉर्मिंग. तर याच्यापैकी आन्सर काय आहे? ऑप्शन क्रमांक बी सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे आपलं उत्तर अगदी बरोबर ठरणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 चर्चेत असलेले अल्फियस मधुसूदानी ही कोणत्या जीवाच्या नवीन प्रजातीचे नाव आहे? तर हे आहे कोळंबी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 रातापानी व्याघ्र प्रकल्पनाचे नाव बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वानकरी वाघ्य प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तुम्ही याचे उत्तर नक्की कळवा. ए, बी, सी, डी. आणि मित्रांनो, जो पण फॉरेस्ट गार्डची तयारी करत आहे त्याच्यासाठी तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपलं ऑप्शन क्रमांक आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर शाया जिंदाने यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? ए मध्ये आहे यमन, बी UAE, तर सी कतर आणि डी इराण. याच्यामधून जे आपलं ऑप्शन ए आहे यमन हे अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 फेब्रुवारी 2026 मध्ये CEO ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शनमध्ये ए सलीम कनोजिया, बी सलील पारेख, सी एन चंद्रशेखरन, तर डी शंतनू नारायण. याच्यामधून अगदी आपलं उत्तर बरोबर ठरणार आहे ए समीर कनोजिया यांना CEO ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर लागू करणारे 29वे राज्य या केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहे? तर आहे लडाख, दिल्ली, पॉंडिचेरी. ऑप्शन क्रमांक डी गायब झालेला आहे. पण तुम्ही आन्सर या 3 मधून आहेत हे नक्की कळवा. ऑप्शन आहे बी दिल्ली हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 जागतिक मातृभाषा दिन म्हणजेच इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे कधी साजरा केला जातो? 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी. तर याच्यामधून आपलं उत्तर ऑप्शन बी हे अगदी बरोबर ठरणार आहे. त्याच्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2026चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी मध्य प्रदेश, तर ऑप्शन डी हरियाणा. पटापट तुम्ही तुमचे आन्सर कळवा. ऑप्शन बी तेलंगणा हे आपले उत्तर एकदम बरोबर आहे. तेलंगणा याच्यामध्ये हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2026चे आयोजन केले आहे. आणि प्रश्न क्रमांक 28
नुकतेच कोणाला BCCI ऑफ द स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन ए दिव्या देशमुख, बी मीराबाई चानू, ऑप्शन सी स्मृती मंदाना, तर ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. तर याच्यामध्ये आपलं ऑप्शन सी स्मृती मंदाना हिला 2025मध्ये स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला आहे. त्याच्यानंतर आपला प्रश्न आहे 29वा. जोहान्स क्लाबो कोणत्या देशाशी संबंधित आहे जो शीतकालीन ओलिम्पिक्स मध्ये इतिहासात सर्वाधिक पदक जिंकणारा खेळाडू ठरलेला आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, बी स्वीडन, तर सी नॉर्वे आणि ऑप्शन डी आहे डेन्मार्क. तर याच्यामध्ये ऑप्शन सी नॉर्वे हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे 30वा. कोणत्या ग्रहाच्या प्रणालीमध्ये इनसाइड आउट ग्रहाचा शोध लावलेला आहे? पटकन याचे उत्तर कळवा मित्रांनो. तर ते आहे LHS 1903. हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो आपण वीकली करंट अफेअरचे 30 प्रश्न कंप्लीट केलेले आहे आणि तुम्ही याच्यामध्ये किती स्कोर केला आहे हा नक्की कळवा आणि स्टडी विथ संकेतला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवीन नवीन प्रश्न बघण्यासाठी आपण आता नेक्स्ट टाईम पुन्हा भेटू.